मित्रांनो, फेक PDF, फेक APK काय आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर सर्वांना विनंती आहे की PM किसान लिस्ट APK, गुरुकुल योजना APK, CSC सेंटर APK, SBI रिवार्ड APK, MGB रिवार्ड APK, सोलार पंप लिस्ट APK, लाईव्ह लाडकी खोजे APK इत्यादी कुठलेही ॲप APK म्हणजे अँड्रॉइड ॲप ही फाईल डाउनलोड करून इन्स्टॉल किंवा उघडू नये. म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेंट फाईल नसतात. ही APK फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईलचे नियंत्रण जाते. म्हणजेच हा मोबाईल काय होतो, हँग होतो. आणि तसेच हँग करणारी व्यक्ती त्या मोबाईलवरून ग्रुपवर ही APK फाईल सर्व ग्रुपवर पाठवते व त्या मोबाईलवरील फोनपे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझॉन सारखे ॲप हॅक होऊन धडाधड 7 ते 8 OTP येतात व बँक खाते रिकामे होते. तसेच बँकेतून कमी झालेले पैसे SMS येतात, ते सुद्धा हॅकर माणसे डिलीट करून टाकतात. त्यामुळे आपल्याला समजत नाही. उपाय: ही ॲप इन्स्टॉल करून मोबाईल हँग झाले असता लगेच शक्य झाल्यास जमल्यास इंटरनेट बंद करून इन्स्टॉल झालेले ही ॲप लगेच अनइन्स्टॉल करणे व डिलीट करणे. तरी सर्वांनी अशा फ्रॉड बळीला पडू नये. धन्यवाद.